बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले. मला असं वाटतंय हे चरण पाठ नसल असा माणूसच इथं नसल. फक्त एका शब्दाचा थोडा फरक आपल्या बोलण्यात असं, बोले तैसा चालेन त्याची वंदावी पाऊले असं आपण म्हणतो. गाथ्यामध्ये वंदी नाही. वंदावी हा शब्द उपदेश आहे, म्हणजे ते दुसऱ्याला सांगितलंय. पण पुढच्या शब्दाची जर सूत्रबद्धता पहिल्या चरणाला जोडायची म्हणले तर तुकोबारायांचा हा अनुभव आहे. आणि संतांचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर ते स्वतः करतात. त्याच्यामुळे वंदावी पेक्षा वंदीन हा पाठ बरोबर आहे. विडवल या जगातलं बोलण्यासाठी सगळ्यात सोपं जर वाक्य कोणतं असेल तर हे, बोले तैसा चालेन त्याची वंदी न पावले. सगळ्यात सोपं वाक्य. पण या जगातलं जगण्यासाठी सगळ्यात अवघड जर वाक्य कोणतं असेल ते सुद्धा हेच. विडल बोलाय सोपं आहे, आचरणात आणणं अवघड आहे. बोलायला काय जातंय, उचलली जीभ लावली टाळ्याला, कुणी काही बोलन. बोलणं आणि कृती आचरण थोडे करण्यांचे आवाज कमी ठेवा बरं, जरा डबल ते हेमिंग मारते, जरा नॉर्मल कमी ठेवा करणे. बॉक्स मधून द्या. पण जे बोलण्यात आहे ते जर आचरणात आलं तर समाज हा आपलं पूजन करत असतो. बोलण्यात आणि आचरणात फरक पडला तर मग लोक झपकीत असतात. विडल त्याच्यामुळे जे बोलतोय ते विचार करून बोला, आणि जे बोललोय ते आचरणात आणा तर त्याची वंदी न पाऊले. विडल आणि बोलण्याप्रमाणे वागणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. जसं बोलले तसं वागले. रामाच्या जीवनातले 3 प्रकार आहेत, नीट लक्षात ठेवा. मी स्वतः बोललो तसं वागणार, माझे वडील बोलले मी तसं वागणार, आणि माझे गुरु जरी माझ्याविषयी एखादं वाक्य बोलले तरी गुरुचा मान ठेवण्यासाठी मी गुरुचा शब्द सुद्धा मोडणार नाही. मी तसं वागणार. स्वतःचा शब्द राखणार, बापाचा शब्द राखणार आणि गुरुचा शब्द राखणार. रामायण कोणत्या तत्वावर आहे? बोलिले वाल्मिक तैसेची करी, बोलिले वाल्मिक तैसेची करी, वर्दोनी आणि रे धनुष्य मानी रे रावण, वरतून बसणारे जरा फ्रेश बसा बरं. का तुम्ही आमच्या खेळात नाहीत का? तुम्हालाच गार लागतंय ना, आमच्या काय लोखंडाच्या बॉड्यात का? मोकळं बसा जरा प्रसन्न. शिरे चेहरे घेऊन बसायला हे काय दवाखाना नाही. मोकळं बसायचं इथं, हातानं टाळी मुखानं आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडवलं हसून किळून राहायचं. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं, टाळी वाजना विठ्ठल म्हणी ना. म्हणलं का हसाना, का टाळी वाजना? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्ख येतात किती जातात, तू हिशोब ठेव ना आधी. आपल्याकडे इन्कम किती, आउट गोईंग किती, हिशोब असल्या त्याला प्रमाण. तुका म्हणे ताळ आणि त्याची नाही अवकाळा. हिशोब ठेवा, फजिती होणार नाही. आणि जरी झाली फजिती, कर्ज असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द. तो कर्जवाल्याने तर टाळ्याच वाजवल्या बा. ती म्हणतात बरं झालं जेवाला आधार भेटला. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं नाही. मार्द पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज बन, कीर्तनात मोकळं बसायचं. भेटवलं बोलिले वाल्मिक तैसेची. आपल्याला शब्द महत्वाचा आहे. बोले तैसा चाले. आणि हे प्रमाण जे आले, बोलिले वाल्मिक, माझे गुरु बोललेत ना, तैसेची तसंच वागणार. गुरुच्या शब्दाच्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही. याला म्हणायचं बोले तैसा चाले. गुरु बोलले वागणार मी गुरु सारखं. बोले तैसा चाले. रामाचा सांगतो बरं का 3 मुद्दे. गुरु बोलले वागले. स्वतः जरी मी एखादा शब्द एखाद्याला दिला असेल तर ते वचन मी पूर्ण करणार. काय झालं, बिभीषण फुटला रावणापासून आणि इकडं आला. म्हणजे ही फुटाफुटी पहिल्यापासूनच आहे, आणि फुटल्याशिवाय बी प्रगती होत नाही. विडवलं निष्ठावंताला काहीच नाही सध्या, फुटणारालाच खरा माल आहे. आणि मग बिभीषण फुटला आणि इकडं आला कुणाकडं, रामाकडं. आणि रामाचं ब्रीद वाक्य, जो मज होय अन्याने शरण
त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण मीचे कोण. शरण आलाय, सगळ्या वानरसेनाला एकत्र केलं. 18 पद्म वानरसेना काय कमी सैन्य होता का प्रभू रामचंद्रांचं. आणि सगळ्या वानरसेनेमध्ये घोषणा करून टाकली, आजपासून लंकेचा राजा बिभीषण. रावणाला राजा म्हणायचं नाही. राज्याभिषेकाचं साहित्य गोळा करा. विना थोडा हळूच वाजवा, विना एकदम नॉर्मल करा साहित्य गोळा. बिभीषणाचा राज्याभिषेक आपल्या. कधी रावणाला मारायच्या अगोदर बिभीषणाला राजा घोषित करून टाकलं. बोले तैसा. हे मुद्दा ध्यानात ठेवा. बोलून गेले देव. हनुमंताने हाताला धरलं, बाहेर वडलं बाजूला. प्रभू येडेवानी करू नका, ही समय सबसे बलवान. तुम्हाला वाटलं होतं का आपल्याला वनवासात यावं लागेल. तुम्ही राज्याभिषेक तुमचाच कॅन्सल झालाय. म्हणजे तुम्हीच पहाट्याची शपथ इथे घेऊन फरार झाला आणि दुसऱ्याला राजा बनवाय निघाले तुम्ही. ही तुम्हाला वाटतंय मी देवन मी बोलन, तसलं जमत नसतं. ही वेळ कुणावर कधी कशी सांगता येत नाही. तुम्हाला वाटलं होतं का तुम्हाला वनवासात तुमचे आई वडील पाठवतील. म्हणजे तुम्हीच आधी राजा नाही, तुम्ही वनवासीत आणि दुसऱ्याला राजा बनवाय निघाले. प्रभू म्हणले थांब, मी किंग होत नाही, मी किंग मेकर आहे. बरेचसे माणसं तसे असतात, ते डायरेक्ट राजकारणात नसतात, पण त्यांच्या पाठिंब्याशिवाय काहींच्या अंगावर गुलालच पडत नाही. हा, त्याला किंग मेकर म्हणायचं. बाळासाहेब ठाकरे बघा तुम्ही, कधी पद त्यांनी भोगलंच नाही. किंग नाही, किंग मेकर. तसं प्रभू म्हणले माझं जाऊ दे, पण मी ह्याला राजा बनवणार म्हणजे बनवणार. माझा शब्द गेलाय, महागारी घेणार नाही. हनुमंतराय म्हणले शब्द महागारी घ्या. रावण अजून मारायचा आहे, तो काय सोपा नाही. मी बघून आलोय म्हणून मला माहिती. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख ना, तू 1.5 लाख पण तू त्याला विचार करा. त्या काळात जर लाडकी बहिणी योजना असती, देवा भाऊनी एकनाथ बहिणीनं अजितदादांनी दुसऱ्या दिवशीच कॅन्सल करून टाकले असते. नको रे, अख्ख्या महाराष्ट्राचा माल जर त्याच्याच वाटणीला जात असेल तर बाकीच्यानी काय बिड्या वडायच्या का पाराव बसून. 80,000 बायका गेल्या लाडक्या बहिणीत. सुना नाच सुना. आपल्या वाट्याला काय आलं असतं? काहीच नाही. केवायसी केली का तुम्ही? करून घ्या, नाही तर आयशा लाभत चुकला तुका म्हणे कायमचाच वाया गेला. फुकाटचं सोडायचं नाही. मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला तर काय बहिणी लय टेन्शन मध्ये गेले होते. मलाच फोन करायच्या, मावले हप्ता. अगं मला सप्ता बघ ना. हप्ताच कवर. लाडकी बहीण लाडका दाजी मला कागद वागू जाशी तू ते घरी, जाशी तू ते घरी. OTP यायना, लॉग इन व्हायना, आधार कार्डाला आधार नंबर लिंक व्हायना. पहाटे 4लाच जाऊन बसायचा आधार केंद्रावर. दाजीला वाटायचं तेवढंच आपल्याला प्यायला होत्या. 1.5 तुला कुठं महिन्याला परत असतात करा. दाजी हा तुझं वनडेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्या. लाडकी बहीण, बहिणीचं भावाले प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणते किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गालावगळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वड्या मिळाला. तुम्हाला साडी घ्या मोकळा का तेव्हा रांगत जाताना सांगत येतात. खायचं एकाचं, गायचं एकाचं, आणि वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. आणि तो बी म्हणतो छान यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्यात हे जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरीतात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मणी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावानी मनी केला. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेच भिकार भाजण्यावानी बोंबलत फिरत, आणि तुम्हाला कधी मनी करायचं. ए लाडक्या बहिणींनो, आता शेवटचं वाक्य लय महत्वाचं आहे. चोरून करा पण भावावर प्रेम करा. आता ते सुद्धा राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावते. एक अर्ज टाकला किती मोठा भाव असू द्या, कायद्याने जाग्यावर लॉक होतोय. पण एक वाक्य आहे का, पैसा आज असेल उद्या नसेल. नाती आयुष्यभराचे आहेत, पैशासाठी नाती तोडू नका. हनुमंतराय म्हणले तुम्ही प्रभू शब्द महागारी घ्या. असं काही बोलून जमत नसतं समाजात. त्याला अजून मारायचं आणि त्याच्या आधी ह्याला लंकेचा राजा बनवून, आणि नाही उद्या तो मेल्या ह्याला कोणतं राज्य देणार. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंत माझ्या वचनावर विश्वास ठेवा. मी रावणाला मारणार म्हणजे मारणार, दुपारी 12लाच. तीळ मात्र संशय नाही. पण यदा कदाचित जर रावण मेला नाही, मी माझं अयोध्येचं राज्य सोडेल आणि त्या अयोध्येचा राजा या बिभीषणाला बनवेल. पण राजा बनवेल हा शब्द मी खोटा होऊन देणार.
माझ्या राज्यावर अशी बी 14 वर्ष मी लातच मारलेली वनवासात येऊन अखंड जीवनभर वनवासी राहीन, पण भीमिषणाला राजा बनवीन हा शब्द मी खोटा होऊ देणार नाही. अशी जी माणसं वचनाला जागतात तीच माणसं वंदनीय होतात अभंगाच्या पहिल्या चरणात. हो बोले कैसा चाले हो बोले कैसा चाले बोले कैसा चाले बोले कैसा चाले हो बोले कैसा चाले हो बोले कैसा चाले बोले कैसा चाले बोले कैसा चाले बोले कैसा चाले वंदीन पाऊले बोले कैसा चाले त्याची 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 वंदीन पाऊले अंग झाडीन अंगन अंग झाडीन अंग अंग झाडीन अंग झाडीन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदीन पावले, बोलल्याप्रमाणे वागले राजा बनवलं म्हणून राम वंदनीय आहेत पूजनीय आहेत. बोले तैसा चाले स्वतः बोलले शब्द पाळला. आता एक छोटा प्रश्न आहे, बोले तैसा चाले याचा जर शब्दशः अर्थ घेतला तर फजिती होण्याची शक्यता आहे का? कीर्तन संपल्यानंतर एखादा मनुष्य एखाद्या मित्राला आज कीर्तन संपल्या म्हणला की उद्या मी तुला याच मंडपात हाणणार, असं तो आज बोलला आणि उद्या ह्याच मंडपात त्यांनी त्याला मरुस्तोर हाणलं, म्हणजे जसं तो आज बोलला तसं ते उद्या चालला. करायची का पूजा त्याची? काय खोटं केलं त्यांनी? बोले तैसा चालेच ना. भाव लक्षात. कीर्तन संपलं एखादा म्हणेन मी उद्या पिन आणि पिऊन हरिपाटात धिंगाणा करायला आला आणि वार करायला म्हणला तुमच्यात धमक असेल तर पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बुका थापला का आम्ही? म्हणजे आज तो बोलला मी वाईट काम करीन, उद्या तिने वाईट काम केलं, म्हणजे जसं बोलला तसं चालला. करायची का पूजा? मग हे महाराज तुमचं कसं काय जोडायचं? बोले तैसा चाले विडवल. नुसते शब्दाचे अर्थ घेऊन ती काय कविता धडे नाहीत, ते अभंग आहेत. त्याच्यातला भाव लक्षात घ्यावा लागत असतो. शब्दाचा अर्थ घेतल्या फजिती होती. एकदा मी कीर्तन संपल्या मला झाडं लावा. कीर्तन संपल्या एकदा मला महाराज हे सांगायचं बंद करा. 5 झाडं लावली, 5 लाख रुपये दंड झाला. मला झाडं कशाची लावली? मला गांजाची. ही शब्दाचा अर्थ घेतला की अशी फजिती होत असते. एक जणाला मी म्हणलं माणसाने आतून स्वच्छ झालं पाहिजे. ते घरी गेलं आणि तांब्यात निरमा कालिवला. किलोभर निरमा पिलं म्हणते का आतून स्वच्छ झालं पाहिजे. आणि आधीच पंक्तीत निभार बुंदी खाल्ली होती आणि वरून निरमा, या मरणाची फजिती झाली. म्हणलं महाराज तुमचं ऐकून माणसं मरते ना. आता मी काय निरमा पिया सांगितला का? सांगितलंय काय? लोक करतेत काय? एका डॉक्टरनी औषध दिलं आणि सांगितलं हे औषध घ्या तुमची आजी बरी होईल, पण औषध देताना अट लक्षात ठेवा, म्हातारेला औषध हलवून द्या. ही घरी गेलं आणि म्हातारी पोत्यात घातली. इकडून हिंजाडा इकडून म्हातारी उचलून आपटली म्हण. मी नेमकं तिथून चाललो होतो, म्हणलं का म्हाताऱ्या माणसाला त्रास देते? मला ग बसा, ह्या माळकरला दुसऱ्याचं चांगलं हो असं कधी वाटत नाही. अरे मला झालं काय? मला डॉक्टरनी सांगितलंय म्हाताऱ्याला औषध हलवून द्या. म्हणलं बाटलीला हलवाय सांगितलंय, म्हाताऱ्याला नाही. याला म्हणायचं शब्दार्थ आणि भावार्थ. तसं बोले तसा चाले, मग कोणी काही बोलन उद्या आणि मग तसं वागण चुकीचं काम करीन. करायची का त्याची पूजा? विडाल
शब्दाचा अर्थ आहे सत्य बोले, संस्काराचं बोले, विचाराचं बोले, समाज कल्याणाचं बोले, लोकहिताचं बोले आणि धर्माला धरून बोले आणि त्या पद्धतीनं चाले तर त्याची वंदावी पावले. विडवलं सत्य बोले, सत्कर्म, स्वधर्म, सत्संग, विचाराचा अधिष्ठान पाहिजे त्या बोलण्याला आणि तर तसा जो चालत असल त्याची वंदीनं पावले. कीर्तन संपल्यानंतर जर एकानं म्हणला उद्या मी माळ घालीन आणि त्यांनी जर उद्या कीर्तन संपल्यानंतर माळ घातली त्याची वंदीनं हे असं जोडायचं. ही विठवलं. आज कीर्तन संपल्या एक जण तरुण म्हणला, मुलगा मला वास माऊलीचं कीर्तन ऐकलं माझ्या मनात परिवर्तन झालं, आजपासून मी तंबाखू खाणार असं तो बोलला आणि कीर्तन संपल्यापासून त्यांनी तंबाखूची पिढी फेकून दिली आणि ठरवलं आता परत व्यसनाला हात लावायचा नाही. जसं बोलला तसं चालला तर वंदीनं पावले. विडवलं. रामाचे तुम्हाला 3 मुद्दे सांगितले, 2 संपले, तिसरा राहिलाय. स्वतःच बोललेला शब्द सांभाळला, गुरु बोललेले शब्द सांभाळले. तिसरा विषय फार महत्वाचा आहे. माझे वडील बोलले तो शब्द सुद्धा मी खाली जाऊन देणार नाही. वडील काय बोलले होते, काय झालं, राजा दशरथ लढायला निघाले, लढण्यासाठी गेले युद्धावर आणि रथाचं सारथ्य कैकेयी माता रथाचं सारथ्य करत, जसं अर्जुनाचा रथ भगवंतानं चालवला. अर्जुना जरती अर्जुना जरती अर्जुना जरती हो या हा सारथी, हो या हा सारथी, हो या हा सारथी. बक्षी बोल हे प्रीती सुद्धा म्याचे, बक्षी बोल हे प्रीती सुद्धा म्याचे, सुद्धा म्याचे. उजनीचं काय, उजनीचं काय, उजनीचं काय, ने ने भगवंत, ने ने भगवंत, ने ने भगवंत. उजनीचं काय, ने ने भगवंत, ने ने भगवंत, ने ने भगवंत, भगवंत भगवंत. अर्जुनाचे रती हा हो या सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे सारथ्य केलं देवाने अर्जुनाचं. तसं दशरथ राजाच्या रथाच्या सारथ्य कैकेयी माता कर. तुम्ही म्हणता लढायला कैकेयीला सोबत कायला नेलं होतं. पूर्वीचे राजे लढाईला जात असताना धर्मपत्नीला सोबत नेत होते. याचं कारण तशा काळामध्ये युद्ध 15-15, 20-20 दिवस चालत होते. मालकाच्या मनाला उभारे देण्याचं काम ही धर्मपत्नी करत असते. राजाला बळ देण्याचं काम, मानसिक बळ देण्याचं काम धर्मपत्नी. तिला म्हणायचं मालकाला तिने उभारी दिली पाहिजे, सहकार्य, पाठिंबा, चांगल्या विचाराला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मालकीन उभारी देणारी पाहिजे, खचिवणारी नसाव. मालकाने एखादा विषय मांडला तर म्हणली पाहिजे आम्ही सगळे मिळून तुमच्या सोबत आहे, तुम्ही घाबरू नका, आपण सगळे मिळून मार्ग काढू. आता एखाद्या मालकाने एखादा विषय, बाई तुम्ही कशाला असल्या नादात पडता, मी आलाच बा पुढचा. निर्णय नाही काहीच नाही, तो जाग्यावर खचला पाहिजे. आणि शेतकऱ्याची बायको लय उभारी देते. शेतकऱ्याची बायको कामाला बितकी खंबीर आहे. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाहीत. इको कमी करा बोलता. चुकून नवरा बायकोची भांडणं झाली, नवऱ्याने ठोका टाको त्या फुसफुस करते, रुसती, फुगती, धुपती, स्टँडवर जाते, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजाऱ्यांमध्ये 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आले म्हणजे होतच असतं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का. ह्यांची भाकरीची पंचायत आहे, पोरगी लग्नाला आले, पोरग आज उद्या कुठंतरी चिकटन. आपल्यालाच थोडं समजून घ्यावं लागत असं. नातू खेळवायचं वय आलं, आता काय रुसून जायचं वय राहिलंय का. मग आधीच कशाला कालवा करायचा. सुट्टत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. शेतकऱ्याची बायको बी काय कमी बोलत नाही, ती बी चांगलं खाऊन बोलती. पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मळ नाही. म्हणजे असं म्हणूनच पुढे जावं लागत आहे तर ते टिकत आहे. आणि शेतकऱ्याचं लय भारी भांड त्यात बिन जोडीनं कीर्तनाला बी सोबत येतात. हे शेतकऱ्याचं. शिकलेल्याचं हाणायचं तर लय लांब, ती बोलू सुद्धा शकत नाही. शिकलेल्यांची भांडणं जर झाली ना, ती बायकोला तोंडाने बोलत नाही, मेसेजवर बोलतात व्हॉट्सअपवर. त्यांच्या धमक नाही तोंडाने बोलायचे. इकडून चॅटिंगवर मेसेज करतो हाय बायकोला, आणि ती रुसलेली असती, ती याला मोजीतच नाही. हे इकडून परत हाय, तिकडून रिप्लायच नाही. हे म्हणतो काय झालं रुसायला, लगेच ती तिकडून चिन्ह पाठीचं तोंड वाकडे केलेलं. हो लय बेकार आहे बरं का. हो म्हणजे सगळ्या भांडणाचं अधिष्ठान. हो म्हणलं की भांडणं सुरूच. लगे ह्याला बी राग येतो,
हे लगेच इकडून चिन्ह पाठी तर कानाखालीच टाकीन. लगेच ती तिकडून चिन्ह पाठी ते डोळ्यातून पाण्याला मला मारू नका मोबाईलवर. अरे मोबाईल ठेवून सणासन लावणार दोन कानाखाली इकडं चॅटिंगवर कुठं हाणामारी करीता. ही शिकलेली असली येडपाटा असते. तर शेतकऱ्याचं तसं नाही. हसून खिळून रडणार, भांडणार, झगडणार, परत भांडणं मिटवणार, जोडीनं कीर्तनाला जाणार, सासरवाडीला जाणार. शेतकऱ्याचं लय मोकळं टाकलंय. मला सांगा घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का? 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत. घटस्फोट आहेत शिकलेल्यांचे, क्रिकेटर, अभिनेते, उद्योगपती, बिल्डर, हायफाय. कारण गरीब माणसं इज्जत जपत असतात आणि मोठ्या माणसाला पैसा प्रिय असतो. विडवलं. धर्मपत्नी आधार देणारे असावं. आणि स्त्री ही फार मोठी शक्ती आहे. स्त्रियांना नावं ठेवण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवते. ती एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकेत. नीट ऐका. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. लय देव मोठा आहे भगवान श्रीकृष्ण म्हणा घी बरं डायरेक्ट अवतार. जमलं का? नाही ना. आधी देव की मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची पावर आहे. विटावलं. जे म्हणतात ना आपल्या धर्मामध्ये महिलांना दुय्यम स्थान दिले, त्यांचं डोकं पहिलं आणलं पाहिजे. तू आधी अभ्यास नीट करे. इथं अगोदर मातृदेव भवे, नंतर पितृदेव भवे. धन्य माता नंतर पिता, कुळी कन्या नंतर पुत्र. विवेकानंद सुद्धा म्हणले माय सिस्टर्स आणि मग नंतर ब्रदर्स ऑफ अमेरिका. तिथे गेल्यावर अगोदर शब्द आहे माझ्या बहिणींनो, नंतर शब्द आहे भावांनो. तिथं सुद्धा स्त्री शक्तीचीच ताकद आहे. द्या सोडून. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरांसारख्या महात्म्याच्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. नामदेव कीर्तन करी ज्ञान देवा बोला अभंग. हा जनाबाईचा अधिकार आहे. स्त्रियांना आपल्या धर्मामध्ये दुय्यम स्थान नाही. त्याच्यामुळं मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मातील श्रीकृष्ण भगवान. देवीतील पण देवकी आली पाहिजे. आणि उलट मुलगी लय भारी. पोरांचं काय खरे, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. घरात पाहुण्याला चिहाला जर दूध नसलं, मुलाला दूध आणायला वा 5 रुपयाचा ठोकळा मुठी दाबती, फुलपत्र झाकून नेती, दूध आणून चहा पाजून पाहुण्याला गोड बोलून वाट लावती. आईला तिळ मात्र टेन्शन आहे मुलीची क्वालिटी. पोराला वर दूध आणायला ती तांब्या ठोकळा टाकतं. पाहुण्या पण हल्ली तर दूध आणायला यायचं का तुम्हाला? निघालं यायचं का? यायचं. अरे तू काय बेंजतला खुळखुळ वाजवतो काय? धसकाटा जरा झाकून पाकून तुला कळतं का नाही? काय आबरू इज्जत बापाची तुला. ही असली गायबानी पोर आहेत. बाबा उपाशी झोपला ना, मुलगी पळत, बाबा उठा जेवून घ्या. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. तुमची 2 घास खा, तुमची गोळी खा, मग आराम करा. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नसते. किती जेवाळ आहे पोरगी. पोरग तसं नाही, खिडकीतून डोकावतं. झोपले गार म्हातार, पडून द्या. त्याच्या वाटण्याच्या बी मीच चपात्या चोपितो म्हणलं. अरे तुझं खाण्याच कसं ध्यान आहे? बापा बी ध्यान दे ना जरा. शाळा भरली. बापाने विचारलं मुलीला, ताई तुला किती वाया लागतात? पप्पा मला 6 वाया आणा, पैसे कमी असले तर 5च आणा, पण माझी काळजी करू नका. मुलगी पोरला येस हेगडे तुला किती वाया आणायच्या? मला आणा 20-22 का? शाळा पेटवायची काय?
ना तू 22 वह्याचं नेमकं काय करणार आहे? अभ्यास तर तू करीतच नाही, मग एवढ्या वह्या तुला लागतात कशाला? तू वाटप करायला वह्या आणायच्या आहात का काय एवढ्यात? ही असली नमुने पोर येतं. मुलगी इज्जत जपते म्हणून तर चोकोबाराने मागणी केली, कन्या तरी ऐसे देई जैशी मी रामुकाबाई, जैशी मी रामुकाबाई, कन्या तरी ऐसे देई जैशी मी रामुकाबाई, कन्या तरी ऐसे देई जैसे मीरा मुक्ताबाई, जैसे मीरा मुक्ताबाई, जैसे मीरा मुक्ताबाई. असू द्या कन्या कानोपात्रा संत सको जनाई मुक्ताबाई सारखं रत्न आपल्या पोटी यावं. मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. मी परवा एका गावात कीर्तन गेलो, एक जण जोडीनं माझ्या पाया पडलं 10,000 रुपये ठेवलं. मी म्हणलं नको नको नको, ते मला असं दे मला घ्यायचंच होतं. आणि जे नको म्हणते त्यांना पण घ्यायचंच असतं. गावात बी काय माझा नका सत्कार करू, त्याला पहिलं गुतवायचं म्हणजे परत व्हाय करीत नाही. हे नको म्हणतात म्हणजे ती फक्त प्रोटोकॉल असतो नको म्हणणं. मी टाकलं खिशात. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे, बायकोला घेऊन आलं होतं पाय पड. मला छान आहे तुमचा राम सीतेचा जोडा, आनंदानं संसार करा. ते मला महाराज तुम्हाला 10,000 दिल्यात, ही माझी मंडळी, हिला 9वा महिना, मग सांगा पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं 10 कशासाठी दिल्यात. आता मला काय कळतंय पोरगान पोरगी. पण मी म्हणलं कावळान फांदी जर जोडून आलं तर काय अडचण आहे, चांगलं बोलाय आपल्याला. मी बी म्हणलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं चालल्या, पोरगा नाही झाल्या. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा नाही तर मुलगी, अरे होऊन दे ना मुलगी. भेदभाव करू नका. स्त्री शक्ती ही अतुलनीय शक्ती आहे. देश तुमच्या ताब्यात आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती, आपण फक्त पतीत आणि ह्या राष्ट्रपती. देश तुमच्या ताब्यात, खऱ्या बॉस राष्ट्रपती असतात. आणि महाराष्ट्राची एक कन्या होऊन गेली. डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही, कंपाळाचं कुंकू ढळू दिलं नाही, आणि मनगटापर्यंत असलेले बाही कधी महाग सरकू दिले नाही. महाराष्ट्राची लेख प्रतिभाताई पाटील. 5 वर्ष देश ताब्यात होता. कोणतेही त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही, ह्या 3 गोष्टी तुम्हाला दिसणारच. काय तत्व सांभाळले. आणि आता काय कपडे झाले ते आया. अरे कोण कोणाचे कपडे घालतं हे सुद्धा कळाना. परवा पुण्यात कीर्तन होतं आणि एक पोरगं त्याच्या बापाच्या मांडीवर बसलं होतं. बाप बी जीन पेंट घालून बसला होता, टी-शर्ट, बॉबकट, हेडफोन, गॉगल. आणि मी म्हणलं ते पोरगं लागलं बॉम्बला रडाय. मी म्हणलं किती रडतं त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की. तो म्हणला मीच मम्मी या. आता मला काय माहिती मम्मी का पप्पा आहे. कपडे तर पप्पाची होते ना, असताना मम्मी होती. म्हणजे मम्मी जर पप्पासारखी राहायला लागली मग पप्पाने काय करायचं बुवा? अरे काय तमाशा लावलाय. कपडे कसे घाला हे सुद्धा. अरे ज्याची त्याची लक्ष्मण रेषा मर्यादा काय ठरलेलं आहे ना. उगा काही मूर्ख जाळी करायचे नसलं, बावळटपणा केला की लोकांना म्हणायचं तिला स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नाही, ती डोक्यात आवड झाले तर प्रतिभाताई पाटील बघा, केशभूषा, वेशभूषा, संप्रदायाची, आपल्या मातीचं तत्व कसं जपलं त्या माऊलीने. ही स्त्री शक्तीची पावर आहे. तशी कैकई लढण्यासाठी सोबत गेलेले राजा दशरथाच्या बरोबर. हे तर आपला विषय चाललाय. आणि स्त्री धर्मपत्नी सोबत का तर उभारे देण्याचं काम. आणि ती धनुर्विद्यात इतकी निपुण होती, सारथ्य पण करत होती. म्हणजे त्या काळात 7,000 वर्षापूर्वीच्या या अगोदरचा काळ, कैकई सारथ्य पण करत होती. बाण मारण्यामध्ये दशरथ राजा एकाग्र झालेले आहेत. लक्ष वेधून घेतलेलं आहे. पुढे शत्रूवर बाण सोडायचा आहे. अशा प्रसंगी रथाचं चाक एका दगडावर आपटलं आणि चाकाचा एक्सल तुटला. उभा काही क्षणार्धात आता चाक गळून पडणार आहे. आणि चाक बाहेर पडलं की रड ढासळणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कैकई मातेला कळाना आता काय करायचं. बरं मालकाला जर सांगायला जावं तर त्यांनी मन एकाग्र केलंय. विद्या आठवते ते पुढं धनुष्यबाण, त्यांचं मन एकाग्र झाले. आणि तसल्या टचित म्हणायचं होय व हो होय व. हे बघा की इकडे खाली रथाचं चाक कुणीकडे चाललंय. दशरथानं तेवच मान कैकईला हाणला असता. अरे माझं चाललंय काय 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 ग्रामपंचायत मध्ये बसलेले असते तर बायकोचा फोन येतो. त्यो गावात वजनात बसलेलो, हॅलो बोला. ती म्हणते काय बोला, साखर संपली, या पहिलं घरी. त्यो म्हणतो स्पीकर वन होता ग, तिकडं जाळ झाला त्या गावाचा. इथं गाव गेलं चुलीत, इथं खायला काय नाही, निघाले गावाचं राजकारण करा. हे दनादन बोलत येत म्हण. त्या काय सुट्टीत येतात का काय? तसं तसल्या टचीत जर कैकई म्हणली असती होय व आता कसं करायचं, कैकई म्हणली नाही. या प्रसंगी मी काय करू शकते,
हा विचार तिने केला आणि क्षणभर जीव गेला तरी चालल, पण चाक दाबून धरणे आपली जबाबदारी आहे. आपलं बोट मायबाप त्या चाकाच्या बाजूला लावलं आणि असं चाक दाबून धरलं. तेवढ्या क्षणार्धात तो शेवटचा बाण पुढच्या शत्रूला लागला. शत्रू गतप्राण झाला आणि दशरथ राजाला विजय प्राप्त झाला. आणि मग नंतर बक्षीस समारंभामध्ये मॅन ऑफ द मॅच हे कुणामुळे विजय मिळाला तर कैकेयीमुळं. जर तिने रथाचं चाक सावरलं नसतं तर आपलं बी काय खरं नव्हतं. कैकेयी प्रसन्न आहे, तुझ्या माग काय मागायचंय. कैकेयी म्हणली आता काहीच नको, मला फक्त 2 वचनं द्या आणि वेळ आल्यानंतर मी ती वचनं मागेन. ज्या वेळेस वेळ येईन त्यावेळेस मग तुम्ही ती माझी इच्छा पूर्ण करा. ओके. आली वेळ. कधी राम बसणार होता ना राज्याभिषेकावर. तुम्हाला खरंच सांगू का, कैकेयी चांगलीच होती हो. ही मंत्रा आहे ना मंत्रा, हे जर डोकं पहिले टाप असलं पाहिजे. ही संघ तुमच्या कोण ते नमुने पहिले तपासा बरं. तुम्ही चांगले तो पण संघाचे गद्दार आहेत ना. दुर्योधन लय चांगला होता, मामाने बिघडिवला. शकुनी, कृष्णाला सुद्धा शकुनी मामाच्या काय काय डाव उलगडले नाही. कोणत्या क्वालिटीचा बुद्ध्यांक असेल त्या शकुनीचा ह्यो पेटवायला होता. भांजे म्हणलं की ते उभी फुल चार्जिंग व्हायचा. म्हणून आता पिकअप वरले त्यात मामा भांजे. आणि मग संगत, तुमच्या संगतीत कोण आहेत. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला खारट होतो, नदीत पडला गोड होतो, इस्त्याव पडला नष्ट होतो, शिंपल्यात पडला मोती होतो, फुलात पडला दवबिंदू होतो. थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. म्हणून तो गोबराय म्हणले नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. संत संग जय सदा, संत संग जय सदा. गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. संत संग देई सदा, संत संग देई सदा. हो गुण गायन आवडे, गुण गायन आवडी, आवडी, गुण गायन आवडी. मुक्ती धन संपदा संततीत असल्या गोष्टी तुकोबाराय म्हणले आपल्याला नको. संत संग दे सदा. अरे सज्जन को सज्जन मिले तो दो दो मारे बाता, दुर्जन को दुर्जन मिले तो दो दो मारे लाता. चांगल्याला चांगलं भेटल्यावर चांगलंच होत असतं. संगत चांगल्याच्या ठेवा. एक जणाने पेढा बनवला आणि बाजारात ते काय गेलं. कुणा संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकतात तिथं पेढ्यावाल्याने दुस्ती केली आणि पेढ्यावाला मोठ्याने बोंबलायचं लय गोड आहे, लय गोड आहे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतही. ते त्याच्या पुढे एकायचं ना उंदर मारायच्या लय गोडेन खाल्लं की मरतय. असं सूत्र जुळून आलं. कशाला पेड्यावाल्याकडे कुत्रं येईन गिराय. दिवस मावळा गेला. मला फोन केला, माऊली पेड खापा ना हो. म्हणलं तू कोणत्या गल्लीत गेलाय. म्हणला उंदरावाल्याच्या. तुला अक्कल आहे का म्हणलं. अरे मिठाईवाल्याच्या चौकात जाणार तासात पेड खालास. याला म्हणायचं संगत विठवलं. तुमच्या संगतीत कोण आहे. अरे पाला खाणारे वानर होती, रामाची संगत केली तर त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि दर्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही संगतीत कोणाचे आहेत. हा त्याच्यामुळं पोरांना सुद्धा सांगतो, खाताडी पेताडी जर मित्र असतील तर कीर्तन संपल्या त्यांना भेटा. भाऊ तू आमचा पुरा कार्यक्रम केला आजपर्यंत. आम्ही जरा बावळा तुझ्या नादाला लागून आमचं पुरं पटांगण झालं. तुझी माझी शेवटची भेटू पुढच्या वर्षी काल्याला सप्त्यात ह्याच मंडपात. वर्षभर काय मला भेटू नको. माझं मला बघू दे जरा. शेती पेती जरा, व्यवसाय फेवसाय, आई बाप बायको पोरं जरा. तुझ्या नादाला लागून माझं पुरं पटांगण. हे काय मूर्खांच्या संगतीत राहून फायदा आहे आपला. एकटं फिरायचं पण मूर्खाची संगत करायची नाही. विडवलं. तसं काही चांगली पण सोबत मंत्र आहे. आणि मंत्रेनं आपल्या मनातली कल्पना, आपली दुर्बुद्धी कैकेयीच्या मनामध्ये अशी इतकी फिट रुजवली. तिचा माइंडसेटच केला. कैकेयी तर लय खुश झाली की रामाला आता राज्याभिषेक करायचा आहे. मंत्रा म्हणली कुणीकडे. म्हणले राज्याभिषेक. म्हणले रामाचा राज्याभिषेक आहे, ह्याच्यात तुझं काय. म्हणले राम माझाच आहे, सावत्र आहे. आणली पिन.
तुझ्या वार्ताचं काय तेव काय फक्त खुर्च्या उचलायला आणि गाद्या हातराला आणि टेटस ठेवायला आणि झेंडा रवायला आणि आवाज कोणाचा तुम आगे बडो हम तुम्हारे पिछे हे होणार राजन म्हणजे तुझ्या बाबा पोराला बनव कार्य करताना हे होईन नाही आता तुझं काय ते म्हणजे असं आहे काय मग मी काय करू म्हणजे ती 2 वर्ष आठव ना म्हणजे तिनेच आठवण करू ह्याच्या ध्यानात बी नव्हतं कैच्या वेळ आली म्हणले मग काय मागायचं काय नाही म्हणले भरताला राज्याभिषेक पहिली मागणी म्हणले मग रामाचं काय करा वनवास ही मंत्रेनं दुर्बुद्धी कैकेच्या मनामध्ये रुजवली आणि हे 2 वर्षानं राजा दशरथ मागितले दशरथ राजाच्या डोळ्यातून पाणी आलं शब्द दिलाय मी आणि भोगायचं कोणाला आलं पोराला मला एकच प्रश्न करायचा आहे वचन कोणी दिलं होतं दशरथ राजाने कोणाला कैकेला मग राजा दशरथानं कैकेला दिलेलं वचन पाळण्यासाठी रामाला वनवासाला जाण्याची गरज काय ह्याच्यात रामाचा रोल काय आहे मला सांगा काय संबंध आहे ह्यांचा जन्म सुद्धा नव्हता त्यांनी हाणामारी तिकडे ते युद्ध करीत गेलते तेव्हा हे नव्हतेच म्हणजे रामाचा जन्म नाही त्यावेळेस वचन दिलंय मग ते वचन पाहण्यासाठी ह्यांना वनवासा जाण्याची गरज काय गरज एकच रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय लेकिन वचन न जाय माझे रघुकुलाची रीत आहे जीव गेला तरी चालल पण शब्द जाऊ देणार नाही आणि माझ्या वचनामुळं जर माझ्या वडिलांचं वचन पूर्ण होत असेल आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट कोणाचा वाईट तुकडा शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलाचे उत्तमती गती तो एक पावेल चलो चलो हा 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 उत्तमती गती तो एक पावेल उत्तमाचे गती तो एक पावेल तो एक पावेल उत्तमाचे गती तो एक पावेल तो एक पावेल आदर्श मुलगा त्याला म्हणायचं वाढवी महत्व वडिलांचे मुलगा असा पाहिजे त्या मुलाच्या कर्तृत्वामुळे बापाची मान समाजात असे उंच झाले पाहिजे बाप 32-36 झाला पाहिजे असं ते असं छातीकडूनच चालला पाहिजे लोक म्हणले पाहिजे कलेक्टर झालं आणि ह्यांचं पोरग बरं ते तहसीलदार परवा IPS झाला आणि MPSC पास झालं ह्यांचं ते डॉक्टर आहे ना तो इंजिनियर आहे तो वकील आहे ना तो ह्या बाबांचा बरं का आता बाप स्वाभिमानानं फुगला पाहिजे वाढवी महत्व वडिलांचे वडिलांनी दिलेला शब्द खोटा ठरू नये ते वचन मी पाळणार म्हणून वडिलांच्या वचनासाठी वडिलांच्या बोलण्यासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले यालाच म्हणायचं बोले तैसा आणि म्हणून त्याची वंदी न पाऊले विडवलं आता हा रामाचा 3 विषय तुमच्या लक्षात आले आता पुढचं ऐका बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले राम कळाला महाराज तुम्ही रामाचं सांगता ओ कृष्णाचं काय राम जसं बोलला तसं वागला हे आम्हाला पटलं कृष्णाची अगरबत्ती कुठं लावायची हेव जसं बोलला तसं वागलाच नाही ना म्हणजे कसं काय हो काय झालं युद्ध असं तोंडावर आहे समोर आता बी तोंडावरच आहे निमी अर्धी झाली बी होते पण लांबीवलं आता परत जानेवारीत अजून चवचव सुरू होईल युद्धच आहे सध्या युद्धाचंच काळ आहे आणि मग देवाने 2 पार्टिशन केले म्हणले मी एकटा एका बाजूला आणि माझं सैन्य एका बाजूला 18 औक्षणी कोणाला जे पाहिजे ते बोला दोघंच मिटिंगला होते अर्जुन आणि दुर्योधन देवा मग तुम्ही हातात शस्त्र तसलं नाही आपण हातात शस्त्र घेणार नाही काय म्हणले देव हातात शस्त्र धरणार नाही बोले म्हणजे जसं सैन्य घेऊन मग ते दुर्योधनाने घेतलं सैन्य अर्जुनाने घेतलं देव
हातात शस्त्र धरणार नाही असं भगवान श्रीकृष्ण बोलले. पण ज्यावेळेस भीष्माचार्यांचे बाण पडून अर्जुनाला घासून जायला लागले, देवाला इतका राग आला, तळपाच्या मस्तकाली मुठी आवळ्या, रथातनं खाली उडी टाकली, रथाचं चाक काढलं आणि चाक घेऊन भीष्माचार्यांना मारण्यासाठी धावले. कोण? देव. आधी काय शांत बसा. आधी काय म्हणले? हातामध्ये शस्त्र धरणार नाही. आणि रथाचं चाक घेऊन भीष्माचार्यावर धावले म्हणजे हातामध्ये शस्त्र घेतलं. मग महाराज तुमचा अभंग कस काय जोडायचा? मग बोले तैसा चाली विठ्ठल. नाही, जसं बोललाय तसं देव चाललाय कुठं? आणि तुम्हाला तर लय प्रिय झाला कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्ण माझी मातान, कृष्ण माझा पितान, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण गोकुळी जन्मलान गुडिया तोरणेन. तुम्ही तर लय वर्णन केलं कृष्णाचं, तुम्हाला तर लय प्रिय झाला. तुमच्या मंत्रात बी मध्ये घेतलं राम कृष्णन, मग हरी. बोलल्या पद्धतीनं चालला का कृष्ण? आणि मग तुम्ही काय एवढं त्याचं पूजन केलं, त्याचं वंदन केलं. तुमच्या नावाने त्या गाव तयार झालं की म्हणले कृष्णापूर. गावाच्या गाव त्याच्या नावाने तयार व्हायला लागली. संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा गाव तयार झालं म्हणले त्याच्या नावाने. पण बोलल्याप्रमाणे ते वागलाच नाही. खुडून टाका गावचं नाव म्हणले. मग कुठं वागलाय? आणि मग जोडायचं कसं? बोले तैसा चाले विठ्ठल. प्रश्न लक्षात आला ना? मग आता उत्तर आहे का? प्रश्न योग्य आहे. आणि असा प्रश्न असल्यानंतर उत्तर देणारा सुद्धा जरा आनंद वाटतो. पण पुढचा ऐका, 2-4 पुस्तक वाचून टुरटुर करणाऱ्याने तुकोबरांच्या पुढे शायनिंग हाणायची नाही. नमुने तसलेच लय वाढले तर अर्धवटण्याने आम्हाला भेटतात. कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरुमड्या करू का? तू तर झालाय उघडा, आम्ही धर्म जपतोय, जपू दे ना. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, मला मग यात येऊ नाही म्हणून. आता काय जशाच तसंच वागावं लागते. एकदा माझा कीर्तनाचा विषय झाला, जसं पेराल तसंच उगवतं त्याला ओवी दिले. जे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून यानं उपजे, पाहिजे त्याची देखीचे दर्पण आदरे, जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. जमिनीत पेराल तेच उगवते, आरशात बघाल तेच दिसते. 18वा अध्याय सुक्षेत्रे आणि उलटे, बीज पेरिले गोमटे. तो मला महाराज नाही, पेराल तसं उगवत नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरला त्याला टरफलं कुठून येतं. भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणावर त्याला फोलकट आलं का नाही टरफे? मला आलं की शेंगदाणा, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो आणि त्याचा कपात चहा ना मला धरा. म्हणला हा मला फक्त चहा. ते म्हणला चहाचं बिस्किट आहे. म्हणलं बिस्किटाला आग लाव, कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? तुमच्या कुठं ना आधी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही 5-6 जिल्हे रोज फिरतो म्हणजे तू आम्हाला काय मूर्ख समजला का? हे अनंत वाचळ बरळ ती बरळण तया कायचा गोपळा पावी हरी असले नमुने वाढले. ते कृष्ण बोलल्याप्रमाणे वागला नाही. हातामध्ये शस्त्र धरणार नाही असं देव बोलला, आणि हातामध्ये शस्त्र घेऊन गुरुवर धावला. मग बोले तैसा चाले, हे जोडायचं कुठं? तुकोबराय म्हणले उत्तर ऐका. जसं भगवान श्रीकृष्ण बोलले की हातामध्ये शस्त्र धरणार नाही, हे देवाचं छोटं बोलणं आहे. देव अजून एका ठिकाणी फार मोठं बोललेले आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मी धर्माची संस्थापना करीन आणि धर्म संस्थापना करण्यासाठी वाटेल त्या पातळीला जाण्यासाठी मी तयार आहे. आणि माझा अवतार या बोलण्यासाठी आहे की धर्माची संस्थापना करील. मग या मोठ्या बोलण्यापुढं या छोट्या बोलण्याचा निभाव लागत नाही. बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. धर्म संस्थापना करील हे मुख्य बोलणं आहे. अवतार त्याच्यासाठी आहे. मग ते बोलण्यासाठी हे बोलणं झाकावं लागलं. म्हणून शब्दाच्या पातळीवर जरी कृष्ण खोटा वाटत असेल तरी तत्वाच्या पातळीवर आणि अस्तित्वाच्या पातळीवर भगवान श्रीकृष्ण जे बोलले होते की मी धर्म संस्थापना करील आणि धर्म संस्थापना केली म्हणून त्याची वंदे
श्रीकृष्ण कृष्णम वंदे जगद्गुरु. का हे हातात शस्त्र धरणार नाही, ही छोटं बोलणं झालं, पण धर्म संस्थापना करेन, त्यासाठी वाटेल ते काम करेन, हे सुद्धा देव बोलले, त्या पद्धतीनं चालले. म्हणून गावागावाला नाव आहेत कृष्णापूर. का बोले तैसा बोलल्याप्रमाणे देव सुद्धा वागलेच आहेत, त्याचे वंदीनं पावले. आता हे जे चरण आहे ना, हे कलियुगासाठी नाहीच. ही सध्या बोले तैसा चाले ही काय शब्द काय चालायसाठी द्यायचे असतात का? म्हणले होते कर्जमाफी करू, पोलीस भरती करू, महिलांचं सबलीकरण करू, शेतकऱ्याला आम्ही आर्थिक सहकार्य करून बळकटी देऊ. हे सरकार ना ह्याच्या आधीचं बी होतंच की सरकार. आपण सगळ्यांचा लाभ घेतला की सगळे एका माळाचं म्हणत. हे लोकांना फक्त बोलवायची कामं चालू आहेत. हे नाही ते नाही, सगळे सारखेच. हे नुसते बोले चाले कुठे? आश्वासन फक्त बोलणे, चालणं याला कृती म्हणतात. बोले तैसा चाले कलियुगासाठी. आणि आणखी एक पुढचं वाक्य सांगतो. मी तर म्हणतो आजच्या अभंगात हे बोले तैसा चाले ही लय लांबची गोष्ट, हे आपल्यासाठी नाहीच. बोले तैसा चाले हे लक्षातच ठेवू नका. आज फक्त एकच शब्द ध्यानात ठेवा, नीट बोले. एवढं जरी ध्यानात ठेवलं ना बस अभंग हे चालेन फिलेन ही लय लांबचं झालंय. ते रे बस की बात नाही हो, ते आपल्यासाठी नाहीच. आपण फक्त नीट बोले एवढं ध्यानात ठेवा. काय बोलणे राव, काय कायचं घातकी बोलणं, विघातक विस्फोटक सहज बोलणार, पण वरमाऊज घाव, छिद्र पडणार छातीला, अपमानजनक बोलणार, खचिवणारं बोलणार. माणसाचं गावात बघा एखादा माळकरी वाढला, त्याला काय नीट बोलतात काय? हे पारावले नमुने, चौकातले टपरीवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असून तिथं जी टोळी असते ना, हे गावात धिंगाणा करायसाठीच बसलेले असते. माळकरी वाढला गेले की त्याला टुचून आता काय बघायचंय गंधन बुखान हरिपाटन काकडा. आधी तर लय पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा करायला. ते म्हणतो चूक झाली काय माळ घालून आपली. आधी गाठला डहाबा ना, आता झाला का बाबा, ए बाबा या. ते म्हणतो मी एका दिवसात बाबा कस काय झालो. ती इरीत पावा जातात, उलटी बुडी घेतात, माळ पाण्यात सोडतात, वर आल्या म्हणतं पावताना गेली नाही तो काढली रे. तो सरळ पाहायचा की वरच्या वर उलटी किरण घेत बसला तू पाण्यात. तू नीट पाहायचा ना, तू माळ काढलेला का पावता पावता. हे लोकांचं ऐकून हे असलं बोलत्यात काय काय. एखाद्या पोराला जर पाहुणं बघायला आलं आणि ती पोरग जर ह्याच्या चुलत भावाचं भावकीतलं असेल आणि पुढच्या पाहुण्याने जर ह्याला फोन केला ना विचारपूस करायला, कसं आहे पोरग काय तुमच्या भावकीतलंय, तिकडून लगेच पाहुणा म्हणतो कसं काय ते आलतो आम्ही 1-2 दिवसापूर्वी. काय मग मुलाचं म्हणणं कसं काय. हे इकडून म्हणतो त्याला एकच शब्द पण असा बोलणार, त्याला मध्येच पुढच्याला सगळं कळतं आणि ते म्हणतो फोन ठेवा माझं काम झालं. अहो त्याला इतकं कुठं वाईट बोलत असतात, कारण सरळ म्हणायचं ना. ही बोलणं काय कायचं घातकी बोलणं. मोठ्या माणसाच्या घरी जेवाय गेलो आणि ते बायकोला दम टाकायचा. ते मालक वाड महाराजाला चपाती, वाड भाजी, वाड भात. ती मालकी म्हणली खाऊन द्या ना सुखाने महाराजाला, तुम्ही का दम. तू ग बस, वाड महाराजांना असलं काय दुसरीकडे खायला मिळतंय का? आम्ही नेमकं भिकारी आहेत का काय, तू आम्हाला दलिंदर समजला का काय? भाऊ असली बोलणंच काय काय ना कळत नाही. मग काय बोलत येत आणि काय चालत येत राव. चांगलं बोला. साचाने मवाळ मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखे अमृताची वाणी. तो बरं म्हणजे आम्ही बाकीचं बोलत नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काही. आणि जे बोलतो ते बोलो आयशे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. फक्त देवाचंच बोलतो, गोविंद गोविंद मना लागले आचंदन. देवाचं किती बोलले, माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाचा, 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 माझी मजा झाली अनवर वाचा, माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाचा. चंदा या
संध्या नामाचा घेतला से माझी मदत झाली मानावर वाजा माझी मदत झाली मानावर वाजा माझी मदत झाली अनावर वाचा माझी मदत झाली मनमंगल वाचा मनमंगल वाचा मनमंगल वाचा ही बसणारी म्हणत्याने का धावत तेव्हा एकमेकाच्या अंगावर म्हणजे आमची डोकी चक्रम झालं तर का काय धावायला का काय याला लय घासावी लागती ही झेलायचं मागच्याला एवढं सोपं नाही हे आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार आहेत म्हणून मेळ बसलाय आणि ऐकणारे आमच्यापेक्षा वजनदार आहेत टव करून येत असे काय चाललं रे ह्यांचं नेमकं आमचं काहीच चाललं नाही हे वाणी कंट्रोलच्या बाहेर गेली हा विषय चालू आहे माझी मजा झाली अनावर वाचा किती बोलले देवाचं फक्त देवाचं रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत बाकीचं बोलतच नाही आणि जे बोलतो ते गोड बोलतो मोजकं बोलावं ज्ञानोबाराय सांगतात मितल्या बोली बोलीजे मितल्या पावली चालीजे मोजकं बोलावं हे बोलण्याचं सुद्धा शास्त्र आहे काहींकडे ज्ञान भरपूर आहे पण बोलण्याची हातोटी नाही शून्य झाले राजकारणात मोठी माणसं कशाने होते ते कामाचा निवडून येण्याचा संबंध काहीच नाही जास्त काम केल्या लवकर पाडीत्यात लोक काम नाही ही बोलणं गोड पाहिजे कोणी दिसलं की म्हणायचं वाह हा 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 तुमच्यासारखा स्वभाव लईच गोड हो पुढचं पेकच होत ही बोलण्याने समाज जिंकला जातो माय बाप कीर्तनकार काय विषय बोलणं आहे तुम्हाला 2 तास खिळून ठेवणं हे वक्तृत्व आहे नेते राज ठाकरे घ्या तुम्ही काय साबांना गर्दी बोले बाळासाहेब ठाकरे बोलणं काय होतं गोपीनाथ मुंडे गेला विलासराव देशमुख घ्या RR पाटील आबा घ्या जुनी माणसं मोजकं बोलत होती पण तत्वाचंच समाजकारणात असू द्या राजकारण असू द्या ही बोलणं असावं त्याला एक प्रमाण आहे ताटेच्या अभंगात इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी म्हणजे बोले विडवल बोलण्यानं माणूस जिवंत राहतो तुकोबरांचा गाता बोललेत शब्दातून आज तुकोबर आपल्यामध्ये आहेत ज्ञानोबरा देह रूपानं दिसणार नाही पण बोलण्यातून जे शब्दाची निर्मिती झाली ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आजही ज्ञानोबर आहेत बोलण्यानं माणूस जिवंत राहत असतो म्हणून नीट बोले विडवल आणि असं बोलणं ज्याला कळालं त्या बोलण्याप्रमाणे जर आचरण असेल त्याची वंदी न पावले त्याच्या पावलाचं वंदी बोलणं सोपं आहे त्याला प्रमाण बोलता वाटे सोपे बोलायचं सोपं आहे करायचं अवघड आहे तुकोबरे म्हणले वैराग्य सोपं नाही नो हे वैराग्य ते सोपा रे आणि माझं बोलता न वाटे खरे एखादा म्हणला ना मी वैराग्यवान आहे आणि डुप्लिकेट निघालं तोंड हानीन तुकोबरे म्हणले नाटक आपल्या पुढे जमणार नाही तुका म्हणे माझं कळते चाचणे बडबडीची वाणी अथवा सत्य खरा खोटा निवडण उजळावाय आलो वाटा खरं खोटं करण्यासाठी आमच्या पुढं नाटक जमणार नाहीत आणि वरिष्ठ विरक्तवान वैराग्य महामेरू जर भेटला तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे दिवी त्याचे पाय माझे दिवी त्याचे पाय माझे दिवी मने करुणी दावी त्याचे पाय माझे दिवी त्याचे पाय माझे दिवी त्याचे पाय माझे तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे दिवी त्याचे पाय माझे दिवी त्याचे पाय माझे दिवी तुका मने करुणी दावी त्याचे पाय माझे डोळे त्याचे पाय माझे डोळे त्याचे पाय माझे दिवी माझे दिवी तुका म्हणे करुणी दावी बोलल्याप्रमाणे जर करून दावलं त्याचे पाय माझी जीवी माझ्या चित्तात त्याचा पाय ठेवीन त्याला खांद्यावर घेऊन नाचन कोणाला बोले तैसा चालेन डुप्लिकेट भेटला तर मग झपकीन म्हणले मग नाटक जमणार नाही हे वैराग्य काय एवढं सोपं आहे का बोलायचं सोपं आहे बोलायला काय आहे तेव्हा कुणी काही बोलन वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा वैराग्य नाही आता वैताग येईल नवरा बायकोची भांडणं झाली बायको म्हणली जीवच देत असते आता थांबतच नाहीत रातच्या वाराला घर सोडलं पण हातात बॅटरी घेतली
उजेडात निघाली हळूहळू हळूहळू. शेजारी म्हणली कुणीकडे म्हणली जीव द्यायला, म्हणली बॅटरी कशाला, म्हणली जरा येचो कट्याचा भ्या वाटतंय. आता जिला येचो कट्याचा भ्या वाटतं ती जीव देईन का मला सांगा ना राव. हे काय वैराग्य आहे का, ही वैताग आहे म्हण. हे बोलता वाटे सोपे, बोले सोपे जीव देईन, पण चाले अवघड आहे ना. उद्या काही बोल एखादा म्हणेन मी तुका बरं होईन, बोले होणं अवघड आहे ना. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. एका गावात एक असाच होता, दारू पिण्याचा आणि बायकोचा छेड करायचा. म्हणायचा मी म्हणन ती माझी इच्छा पूर्ण कर, हे खायला कर, ते कर, असं वाग तसं वाग, नाही तर मी तुकाराम महाराजच होईन. बायकोला दम टाकायचा पण बोले. बायको म्हणली ही जर तुकाराम महाराज झाला तर अवघड होईन ना. 400 एकर जमीन गेली, जहागीरदारी गेली, लेकरा बाळाकडे लक्ष नाही, भंडारा डोंगरा जाऊन महाराज तप करते. आणि तसं जर ही झालं तर मग प्रपंच चालवायचा कसा. बिचारी माऊली खचली. आणि तू फायदा घ्यायचो, दारू पिऊ द्यायचं, तुकाराम महाराजच होईन. ही पेताडी जे आहेत ना गावागावात, आटल बेवडे, ह्यांनी इतका नाश केलाय गावाचा आणि त्यांच्या वैयक्तिक संसाराचा सुद्धा जरा लाजा धरा. लक्ष्मीसारखी बायकोन चंद्रसूर्यासारखी पोरे तुम्हाला जरा विचार करा. आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं. तुम्ही एवढे बुद्धीत का, बाकीचं सगळं तुम्हाला कळतं आणि चांगलं वागायचंच कळत नाही का. या जगात सगळ्यात भाग्यवान बायको जर कोणाला भेटत असेल तर ओरिजिनल बेवड्याची बायको खरंच भाग्यवान आहे. ओरिजिनल जो पेतड आहे ना त्याची बायको संसाराची कड लावते. मायबाप घरात किंमत नाही, दारात किंमत नाही, पाहुण्या रावळ्यात हिला कोण ह्या मालकामुळे विचारित नाही. पण भावाचं नाव कमवण्यासाठी, बापाची इज्जत राखण्यासाठी, माझ्या भावाचं आणि बापाचं माहेरात नाव आहे, माझा संसार जर मोडला तर त्यांची मान समाजात खाली होईन. अनंत कष्टाच्या दुःखाच्या यातना सहन करते. हे दारू पिऊन किती मारतो पण एक शब्द बाहेर काढत नाही. ओरिजिनल भाग्यलक्ष्मी. दिवसभर दुसऱ्याच्या रानात कामाला जाते, खुरपाला जाते, 200-300 रुपये मोलमजुरी करून कमवते, काय म्हणून लागत नाही संसाराला. आणि हा मूर्ख बावळाटांच्या संगतीला लागून बरबादे केले. दिवसभर गावात बोंबलत फिरतो, कोणाकडून पैसे मिळतात का प्यायला, नाही कोणी भेटलं तर संध्याकाळी बायकोला आडवतो, प्यायला पैसे काढ इकडं. अरे बाईनी तुम्हाला पोसावं हा तुमचा पुरुषार्थ. बायकोच्या पैशात दारू प्याता जरा लाजा धरा. वाघासारखा नरदेह मिळाला, जरा काम करा, कष्ट करा, विचार उच्च ठेवा. आपल्या बाईनं आपला संसार शेवट न्यावा. खरी भाग्यलक्ष्मी. आणि त्यांच्यामुळं आपले संसार टिकून आहेत. कीर्तन का ऐका नुसती ऐकता. आम्ही जे झाले बुंबलून तुम्ही पॅक जे महाराज लोकांचे टेटस ठेवू. मरणाचे महोत्सव चालू आहेत गावागावागणी. हजारो पब्लिक आहे कीर्तनाला. बदलायचं कुणी. तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरं आहे, पटलंय. व्यसन करणं वाईट आहे. मंडपाच्या बाहेर गेले का तंबाखू हातावून इडा मळता सुरू. लांबून लांबून महाराज येतात रे बाबा, लय आरडत्यात बो मुरुसपूर. गावकऱ्यांनी जाधव महाराजांनी नाव चांगलं निवडून महाराज आणतात. म्हणजे तंबाखूवारी निवडते ते कीर्तन संपले आम्हाला. ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं र. सगळ्या महाराजात वयाने बारीक होतं पण लय झपकिवलं र आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. गप म्हणला सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणतो चांगलं वागणारला किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू ना अशा आयुष्याचा. एक वाक्य सांगतो, सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन कर्ज सोडून दिलं हा खरा सप्ताह आहे. 8 दिवसात गावात किती माळकरी वाढले बुवा. ह्याचं आत्मचिंतन करा ना. आपल्यात बदल काय झाला. प्रबोधन हे शब्दातून होऊ शकतं, परिवर्तन हे कृतीतून होऊ शकतं. बोले या शब्दाचा अर्थ प्रबोधन. या पॅटर्नमध्ये आम्ही बसतो, तुम्हाला बोले. पण चाले अनुकरण तुम्हाला करायचंय, उपदेश तुम्हाला आचरणात आणायचा आहे, कृती असली पाहिजे. म्हणजे दारू पिण्याचा बायकोला म्हणायचा तुकाराम महाराजच होईल. ती बायको खचली हो. खाया प्यायला असताना वाळून गेली. एक दिवशी शेजाऱ्याने आली. शेजाऱ्याने चांगले असावं बरं का, नाही तर नाथ महाराज सांगतात बघा, या शेजारनी ना बरं नाही केलं ग मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया. टाळी टाळी
टाळी टाळ आवाज आला की या पंढरीची वाट लय द्वाड आणि चलता चलता पायाला आले की ग फोड टाळ मृदुंगाची घाई माझे कपाळ उठले की ग बाई या शेजारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया 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 या शेजारी नसावा हो पंढरपूरला नेलं तरी म्हणती बरं नाही केलं ही सद्बुद्धी ना दुर्बुद्धीला पंढरपूरला नेलं मग दुर्बुद्धी म्हणती बरं नाही केलं ग बया हा त्याच्यातला खरा अर्थ आहे शेजारीने आली म्हणली काय झालं खात्या पेत्या घरची वाळून गेली म्हणली वाळून म्हणजे ह्याचा काय कार कमी का काय ह्यो उठसूट तुकाराम महाराजच वहीन म्हणतोय या तुकाराम महाराजच वहीन म्हणतोय ह्याची लय आर आहे माझ्या जीवाला मी वाळून गेले बाई पण शेजारीनं थोडा आधार दिला म्हणली एक काम कर गरज तर ती पडत नसतं भोकत ती चावत नसतं होईन म्हणतं ती होत नसतं ही नसतं होत म्हणली ते जर म्हणलं ना तुकाराम महाराज होईन तो डायरेक्ट म्हणायचं हा बघू पुढचं पुढे मी हाय खंबीर तुला सांभाळायला हे कवर भुकत असतं हे उगं नशेते म्हणून टूर टूर करते याला कुत्रं खायना उतरल्या ही परत मान खाली घालून चलते पण तेवढ्या पुरतं फॉर्मला येते म्हणली तू तो लाड केल्यामुळे ही आगावपणा करते येऊन दे म्हणले पिऊन आलो दोस तुकाराम महाराजच होईन हे म्हणली व्हा जाग येऊन नेहमी उतरली त्याची तेव्हा म्हणलं उत्तर कस काय बदललं बुवा अरे गुरुच पक्का भेटला ना हेव म्हणला खरंच होईन बरं का ती म्हणली तुम्हाला हा म्हणलंय ना हो चाललो बरं का निघा तेव्हा म्हणला आता पर्याय राहिलाच नाही आता विषय संपला तर त्या इतक्या वेळा विजा म्हणल्या मग आता काय थांबण्यात माझ्या गाठलं त्याने देऊ तुकोबरायांकडं तुकाराम महाराज व्हायचे मार्गदर्शन महाराजांचं घ्यायला देऊत गेल्यावर म्हणले महाराज कुठे म्हणजे ते गावात नसते ते डोंगराव म्हणले आयो डोंगरावर म्हणलं मग काय गाडी पिढी काय रिक्षा टमटम 407 आयशर टू व्हीलर बाईक काय आहे का म्हणले हां चलत जावं लागतं म्हणजे तिथं काय गाडी जाते काय हे रोड आता झाला आहे एवढ्या 10-15 वर्षापूर्वी पहिलं पायवाट होती तुकोबरांच्या काळात हे पहिलं तर काय असेल आणि मग म्हणलं मग चलत जायचं का असला थंडीचा डिसेंबर महिना मरणाची थंडी भांडऱ्या डोंगरावर गेलं चलत चलत तिथं तुकोबाऱ्या भजन करले बसलो महाराजांचं दर्शन घेतलं तुकोबाने वळखलं आज संतांना काय सांगायची गरज आहे तुकोबाने वळखलं तिकडं वैतागले म्हणून इकडं आले कसं काय येणं केलं म्हणलं मला तुकाराम महाराज व्हायचे तुकोबारांनाच महाराज म्हणले नाहीला का एवढं सोपं मनात म्हणले पण ठीक आहे तुला देतो दाखवून म्हणला कपडे काढा म्हणलं आयो कपडे काढले लुंगी नेसाय दिली त्याला आणि कपडे जाळून टाकले त्या कपड्याची राख बनवली तीच राख त्याच्या अंगाला फासली टकलं केलं चमचम चमचम करायचं नकलीला चमकता असा साधू बनवला म्हणता हा दोन्ही दिसत ते सारखीन वर्म जाणी तो पारखी असा साधू बनवला आणि उघडा बम नुसता लुंगीवर साधू कसले गा थंडी म्हण ते काकडून गेलं पार आकडा झाला म्हणला महाराज थंडीचं ठीक आहे पण मला वदनी कवळ घेता काय हाय का नाही नियोजन म्हणला माझा जन्मसिद्ध हक्क आहे मला पंक्ती जोडणे जागरण गोंधळ आरात खाणं गेनमाळ वास्तू शांती सप्ते मी फक्त पंगत स्पेशालिस्ट आहे म्हणला आपल्याला बाकी काही घेणं देणं नाही लोक म्हणतात तेवढे प्रत्येकाच्या कार्यक्रमाला येतो त्याला गिळायलाच भेटत नाही म्हणून येतो दुसरं काय त्याला माणूस की वगैरे असं काही नसतं ती काय निवळ खाण्यावर स्पेशल असतात काय काय गावात बघा तुम्ही ती ठराविक वर्ग ठरलेलाच असतो ती निमंत्रणाची गरज नाही त्यांना ती जाणार म्हणजे जाणारच ते त्याच्यातलं होतं त्या पॅटर्न मधलं मला महाराज लई भूक लागली काय नियोजन आहे तुका बऱ्या म्हणले हो लिंबाचा पाला आहे जेवढा खायचा आहे तेवढा ओरबडून खमानला पाला यो मनात म्हणायचा काय चूक झाली तुकाराम म्हणलो बायकोला मग बायकोची आठवण्याची डसा डसा पांढऱ्या डोंगरावर रडायचा गारटून वाकडं तिकडं होऊन झोपला आईस्क्रीमच झाली त्याची रास काकडून पहाटे 4 वाजता तुकोबाने त्याला दचकून उठवलं वोट तुम्हाला रात पहाटे 4ला त्याला 12ला उठायची सवय वोट म्हणले मग उठून काय करायचं म्हणले खाली जायचंय आपल्याला का इंद्राने स्नान करा तेव्हा मला मी रात्री खालून वर आलो म्हणलं राव
आता वरून खाली म्हणजे हीच करीत बसायचं. हा म्हणले आंघोळीला खाली जायचं. म्हणले मग खाली जाऊन परत वदनी हा तसलं काय ना परत डोंगर. मी येलो रे म्हणला आता नाही जगत. आणि मग तुकोबाराय पुढं त्याच्या मागं येऊन नमुना तुकोबाराय काकडा करत करत खाली आले. इंद्राणीमध्ये उडी मारली, स्नान केलं, बाहेर आले. तर हे इंद्राणीच्या पाण्यात नुसतं असं बोट बुडवायचं. आयो म्हणलं किती गार पाणी या. तुकोबाऱ्यांचा सुरू झाला काकडा. पाण्यात बोट बुडवलं तर 3 जाग्यावर झाला वाकडा. आणि तुकाराम व्हाय निघाला. कारण माकडा ही बोलायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. तुकोबारा मला महाराज तुम्ही पुढं आम्ही मागून आलो. तुकोबारानं पुढं लावलं, जी घर गाठलं ते अजून परत त्यांनी देऊ बघितलं नाही. बाईकडचं दर्शन घेतलं. म्हणला हो का आतापर्यंत मी म्हणत होतो की मी जसं म्हणीन तसं तू वागायचं, पण आता तू जसं म्हणशील तसं मी वागतो. पण मला तुकाराम व्हायचं. मी सकाराम होतो पण तुकाराम नको रे. माझा पुरा कार्यक्रम झाला हिवाळ्याच्या दिवसात. एवढं सोपं नाही. तू का म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. एवढ्या सोप्या गोष्टीत का बोलायचंय का? हे वैराग्य, हे बोलणं सोपं आहे, चालणं अवघड आहे. पण बोलल्याप्रमाणे जर चालला त्याची वंदीन. कीर्तनकाराने नुसतं तुम्हाला डोस द्यायचं नाही, निर्व्यसनी राहा. आधी आम्ही निर्व्यसनी राहायचं. आम्हीच कीर्तन संपले तंबाखू मागितल्या लोक हाणताना आम्हाला चपलीने. आम्ही तुम्हाला सांगायचं ना गाई राखायचं, आधी एक तरी आमच्या दारात पाहिजे गाई, मग तुम्हाला सांगायचं गोरक्षण करा. आम्ही तुम्हाला सांगायचं आई वडिलाची सेवा करा, आम्हीच बुमलत फिरायचं. लोक बदलाय मोकळे नाहीत. एका महाराजाचं तसंच झालं. प्रवचनात महाराज म्हणायचे मातृदेव पितृदेव मायबाप केवळ काशी त्याने नवाजावे तीर्थाशी सगळे तीर्थाचे धुरे जे का जाणं माता पितृ पुंडलिके काय केले. लोक म्हणजे काय अभ्यास आहे राव, नुसती प्रमाणच बोलतात आहेत महाराज. काय आई वडिलाच्या सेवेचं महत्त्व सांगितलं. नेम्या प्रवचनात एक म्हातारं उठले आणि त्याने चप्पलच काढली. इमान टायर होते दगडावणीच खाड देशाने महाराजाच्या डोक्यात चपलेनी ठोका टाकला. गावातले पोरं म्हणजे म्हातारा जरा डेंजरच रे. आणि महाराजाला झपकिवलं धर. म्हाताऱ्याला 2-4 पोरं धरायला लागले. महाराज म्हणले धरू नका. म्हणले का? हे माझा बाप आहे. बाबा मग तुम्ही महाराजाला का चमकिवलं व? म्हातारं म्हणताय ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून मासा बांधला गेला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं ना, आधी आम्ही नीट राहायचं बोले तायसा, आणि मग लोक त्याची वंदीन पावले. अगोदर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. म्हणून म्हणतात बोलल्याप्रमाणे वागला त्याच्या चरणाचं वंदन करेल. तो कोबराया एवढं अवघड तत्व आहे आणि ते सांभाळच्या नंतर तुम्ही फक्त म्हणता चरण वंदन. तो कोबराया म्हणले फक्त एवढं करणार नाही मी आणखी काय करीन. अंगी झाडे न
करून राहणार नाही. अंगे झाडीन अंगण, अंगे शब्दाचा अर्थ माझ्या हाताने त्या हरिभक्ताचं त्या वैष्णवाचं मी अंगण झाडून घेईल. पुरुष असून सुद्धा मी स्त्रीचं काम करीन. तिळ मात्र संशय माझ्या मनामध्ये निर्माण होऊ देणार नाही. अंगे झाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करीन. नुसतं दास्यत्व करणार, टोकाचं दास्यत्व करणं, त्याचा होईन किंकर. उभा ठाके जोडोनी कर. किंकर या शब्दाचा अर्थ अत्यंत पराकोटीचा सेवक. किंकर म्हणजे किंग म्हणजे काय, कर म्हणजे काय करू, काय करू, मालक हे काम करू का, मालक ते काम करू का, सांगा तुम्ही आज्ञा. जी जी म्हणणारा सेवक म्हणजे अत्यंत उच्च प्रतीचा सेवक त्याचा मी होईन. त्याचा होईन किंकर. उभा ठाके जोडणे कर. कुणाचा? बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ अगदी उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विठोबा रखुमाई बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी बोले हिंदवी स्वराज्याची संस्थापना करीन. आणि 6 जून 1674 रोजी छत्रपती झाले. चाले म्हणून आज चौकात पुतळे आहेत. त्याची वंदीन पावले. 400 वर्ष झालं अजूनही छत्रपती जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्या राजाच्या येण्यानं धरती पावन झाली. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच नाव भवानी. आणि जिने तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार. 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 टाळी वाजवा, टाळी 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 टाळ टाळ. हा हो हो हो. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा मेहाच्या बाहेरी. रणाला फिरली ना कधी ती माघारी. धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलूम करण्याच्या रक्षणे देणहारी. हा, टाळ, टाळ, टाळ. ओ, 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 ओ. शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. तळपत्या दैत्याचा आवाज. काळी काळी उघडण्याचा पाटाचे द्वार. काळी 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 महाराज प्रेमा. चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की माता की अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे. म्हणून तरुण मुलांनी तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा. या जातीपातीच्या राजकारणाने सध्या महाराष्ट्र पोखरलाय.
पण आज एवढा हजारो समाज, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडीला मांडी लावून बसलो. ही माझ्या ज्ञानोबरांच्या दरबाराची ताकद आहे. संप्रदाय काय करू शकतो तर संप्रदाय हे करू शकतो जे कुणाला जगातली अवघड गोष्ट आहे माणसं जमा करणं. जत्र तर हाना मारे यात्र तर धिंगा नाही. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतं. ते बॉम्बल त्यात 500ने ठरलं 200नेच मिळाले. ज्यांनी ठेवली त्याचं वाजवून टाकतात. आज मंडप सगळ्या चारही कोपरे सगळे खचाखच भरलेले आहेत. एवढा समाज एकत्र आणण्याची ताकद फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या विचारामध्ये आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन. बरेच लोक म्हणतात कशाला सप्ते एवढाले करायचे महाराज बोलवायचे हे कशाला. या इथं फळ बघा. एवढ्या माणसाची सभा घ्यायला 20 लाख खर्च झाला असता नेत्यांना, तरी इतकं शिस्तबद्ध टाचणी पडली तर आवाज इतकी शांतता आहे. हे फक्त माऊलीच्या कृपेनं माऊलीच्या तुकोबाऱ्यांच्या विचारानं जगणाऱ्या व्यक्तीला याचं महत्त्व कळू शकतं. सप्ताह म्हणजे गावच्या एकीचं प्रतीक आहे. ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी झाल्याने एवढा सप्ताह केला तर तालुक्यात चर्चा. सप्ताह करा तो कृष्णा पूर्ण केला तसा करा. एकीची ताकद आहे तुमच्या. त्याच्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण आपल्या धर्माच्या ठिकाणी, परंपरेच्या ठिकाणी, गावाच्या विकासासाठी सगळा मानपान भेद सगळे सोडून आपण ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची लेकरं आहोत या भावनेनं एक व्हा, तर ही परंपरा पुढे टिकणार आहे. रेडा बोलवला आणि भिंत चालवणे हा ज्ञानोबाऱ्यांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबाऱ्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की मेळविली मांदी वैष्णवांची. हे सगळे वैष्णव एकत्र केले आणि म्हणून ही अखंड परंपरा अशीच पुढे टिकवत राहा. यासाठी तरुणांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी एकच तो लक्षात ठेवा, बोले तैसा चाले. आणि त्या पद्धतीनं चालला तर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात या तत्वानं जगणारा माणूसच देव आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याचे दासत्व करीन त्याचे दासत्व करीन त्याचे
दासत्व करीना त्याचे दासत्व करीना त्याचे दासत्व करीना त्याचे दासत्व करीना त्याचे दाचे दास देव त्याच्या चरणी माझा भाव, त्याच्या चरणाजवळ माझा भाव असेल म्हणून बोलल्याप्रमाणे आपला आचरण असावा असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी केली, महाराष्ट्राचा बुलंद आवाज नेहमी माझ्यासोबत असणारे आमचे भाऊसाहेब महाराज पालवे महाराजही उपस्थित झाले. 7 दिवस आपल्या धर्मकार्याला विशेष उपस्थित असणारे हरिभक्तपरायण माऊली महाराज हरिभक्तपरायण रवी महाराज आणि आमच्यासोबत सावलीसारखे असणारे आमचे प्रवीणदादा पठाडे, त्यांनीही सुंदर गायनाची साथ केली. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण सौरभ महाराज, त्यांनी सुंदर मृदुंगाची साथ. वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालगोपाळ असतील. दोन्हीकडे 2 चौबदार बी मस्त आहेत. द्रोणाचार्य भीष्माचार्य छान आहेत. लहान लहान मुलं आहेत आणि सर्व संयोजक आयोजक नियोजक कायेनं वाचनं मनानं आपण एकत्रित येऊन हा आनंद या ठिकाणी लुटत आहोत. साऊंड सिस्टीम सुंदर, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कीर्तन महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम करणारे सर्व सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील. किती आखीव रेखीव हे मंडप, हे सगळं व्यासपीठ पाहिल्याच्या नंतर असं कृष्णापूरमध्ये कीर्तन चालू वाटत नाही. इंद्राच्या दरबारात हा एखादा सोहळा आहे का काय, एवढं भव्य आणि दिव्य ऐश्वर्य संपन्न परमार्थ, तसं ऐश्वर्य संपन्न सप्ताह. म्हणजे हॉटेल असतात बघा, काही 3 स्टार असतात, काही 5 स्टार असते, तसं आपला सप्ताह आहे 7 स्टार आहे. म्हणजे अत्यंत टॉपचा, महाराष्ट्रात ज्याची चर्चा व्हावी असं आपण सर्वजण एकत्र हा सोहळा संपन्न करतो. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझे परमार्थ स्नेह हरिभक्तवर आमचे संजय महाराज जाधव, वारीच्या वेळेसच आळंदीला त्यांनी भेट घेऊन विशेष सगळ्या महाराज मंडळींच्या भेटी घेऊन एक जबाबदारी असते आणि असे संयोजकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली खाली बसा खाली. 2 तास बसलो 2 मिनिट असेल, कशामुळे उठायचं? कोणीच उठायचं नाही. उद्याचं नियोजन महाराज सांगतील. 2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.